या ठिकाणी वेळीच उपाययोजना होणं गरजेचं आहे, अन्यथा जर एखादा अपघात झाला, एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? मंडळी, दुधाची तहान ताकावर भागवणं म्हणजे काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या पाठीमागं तुम्ही जे दृश्य बघताय ते दृश्य रानंद गोंदवली खुर्द या रस्त्यावरील शिवाजीनगर जवळ आहे। याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला कळकाचे 3 बांबू रोवलेले दिसत आहेत त्याच्या पाठीमागं खरं तर एक धोकादायक विहीर आहे आणि या विहिरीमुळं भविष्यात केव्हाही अपघात होऊ शकतो। याच रस्त्यानं दररोज असंख्य प्रवासी प्रवास करतायत आणि गेल्या महिन्याभरापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या तांदुळवाडीमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये खरं तर 8 लोकांचा प्राण गेला। त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या ज्या धोकादायक विहिरी आहेत त्या विहिरी, खरं तर त्या विहिरीच्या बाजूला असलेले संरक्षक कठड, या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आल्या। नक्की या ठिकाणी काय परिस्थिती आहे पाहू। दृश्य बघताय ते दृश्य रानंदमधील आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की एक धोकादायक विहीर आहे आणि हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातील आहे। या विहिरीच्या बरोबर समोर रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे जे एक बॅरिकेड आपल्याला तात्पुरत्या स्वरूपातलं दिसतंय, खरं तर हे बॅरिकेड म्हणू शकत नाहीये, कारण या इथं जर अपघात झाला एखादा तर हे बॅरिकेड तो अपघात रोखू शकत नाहीये। आणि हा रस्ता आहे, या रस्त्याच्या नजीक असणारी विहीर आपण तेही बघतोय। रस्त्यापासून फक्त अर्ध्या फुटाच्या अंतरावरती या विहिरीचा धोकादायक घसरड झालेला दिसतंय आपल्याला। या ठिकाणी आत या डांबरीच्या तंतोतंत खाली इथपर्यंत याची माती वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही बाब अतिशय गंभीर आहे। या ठिकाणी ज्या वेळेला या रस्त्याचं एस्टिमेट करण्यात आलं त्यावेळेला ज्या अधिकाऱ्यांनी एस्टिमेट केलं त्या अधिकाऱ्यांनी एस्टिमेट करताना या ज्या गंभीर बाबी होत्या त्या त्यांच्या निदर्शनास आलेल्या नव्हत्या का, की त्यांनी ही गोष्ट जाणून बुजून तशीच ठेवली, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे। आपण पुन्हा एकदा बघू शकता, हा रस्ता रानंदकडे जातोय आणि त्या रानंदकडे जाणाऱ्या रस्त्यावरती असणारी ही ती धोकादायक विहीर, ज्या ठिकाणी विहिरीच्या कडेला बरोबर साईड पट्टीवरती झाडं झुडपं उगवलेली आहेत आणि यामुळं इथून येणाऱ्या वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळंच ही जी तात्पुरती व्यवस्था केलेली आहे ही खरं तर तात्पुरती व्यवस्था ही उपाययोजना नव्हे। ज्या वेळेला ह्या रस्त्याचं एस्टिमेट केल्यानंतर तयार करण्यात आला त्यावेळेला ही साईड पट्टीची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली, त्यावेळेला ही साईड पट्टी त्यांच्या लक्षात आली नाही का। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गंभीर बाबी लक्षात घेऊन इथं खरं तर कायमस्वरूपीचं एक चांगल्या पद्धतीचं बॅरिकेड्स असणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात त्यात अपघात होऊ शकणार नाही आणि जर एखादा अपघात झाला तर त्या बॅरिकेडमुळं तो अपघात वाचेल। त्यामुळं या ठिकाणी बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांनी ही दुरावस्था लवकरात लवकर दूर करणं गरजेचं आहे। फक्त इथं आपण बघू शकता कळकाच्या या जे कळक रोवलेत त्या कळकाच्या ह्याच्यावरती संपूर्ण भिस्त आहे, पण हे खरं तर चुकीचं आहे। या ठिकाणी मोठी विहीर आहे, धोकादायक विहीर आहे, या ठिकाणी फक्त चिकट टेप लावण्यात आलेले आहेत। त्यामुळं प्रशासनानं ये जा करणाऱ्या प्रवाशांची केवळ चेष्टा केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। या वस्तीवरील अनेक मुलं शाळेसाठी रानंदकडे जात असतात आणि संध्याकाळी 5:30 वाजण्यास तुम्हाला ते घरी जात असतात, त्यावेळेला इथून मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तर रानंद गावातील शेतकरी शेतात जनावरं घेऊन याच रस्त्यानं जात असतात, त्यामुळं इथं अपघाताची संभावना जास्त दिसते। अपघात होईल तेव्हा प्रशासनाचे डोळे उघडले जाणार का? पाठीमागं गेल्या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या तांदुळवाडीमध्ये अशीच एक अपघातग्रस्त घटना झाली आणि विहिरीत भाविकांची गाडी कोसळली, त्यात 8 जण मयत झाले। खरं तर एखादा अपघात होण्यापूर्वी जर उपाययोजना केली तर या सगळ्या गोष्टी, हा सगळा प्रश्न मिटू शकतो। मात्र शासनाची एक वेगळी भूमिका आता तयार झाली। एखादा अपघात किंवा एखादी दुर्घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यानंतर उपाययोजना करायची। ज्या वेळेला एखादा दुर्घटनाग्रस्त अपघातग्रस्त त्यांना मदत करायची, पण जर ती त्या ठिकाणची उपाययोजना जर व्यवस्थित वेळीच केली तर असे दुर्घटना आणि अपघात टाळण्यास मदत होईल। या ठिकाणी वेळीच उपाययोजना होणं गरजेचं आहे, अन्यथा जर एखादा अपघात झाला, एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? आपल्या कमेंट आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या, आपल्याला काय अभिप्राय द्यावा वाटतोय तो द्या, पण नक्कीच या ठिकाणी आपलं जे मत असेल ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।